गेल्या 8 ते 10 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात जो काही मुसळधार पाऊस कोसळतोय त्यामुळे कोल्हापूरमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। मात्र आता ही पूर परिस्थिती महापुराच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळते। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतील वाढ अजूनही कायम आहे। पंचगंगा नदीचं पाणी आता जवळपास 47 फुटांवर जाऊन पोहोचलेलं आहे आणि त्यानंतरची दृश्य आपण बघतोय। मी आता आहे कोल्हापूर रत्नागिरी राज्यमार्गावर आणि आंबेवाडी गावाजवळ आणि इथली दृश्य आपण बघू शकतो। या सगळ्या रस्त्यावर जवळपास 4 ते 5 फुटांचं पाणी आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। एकूणच आपण बघतोय या सगळ्या मार्गावर हा सगळा मार्ग जो आहे तो जलमय झाल्याचं पाहायला मिळतंय। या सगळ्या रस्त्याला आता नदीचं स्वरूप देखील आल्याचं आपल्याला दिसतंय। राधानगरी धरणातील पाण्याचा विसर्ग अजून देखील सुरू आहे आणि त्यामुळे राधानगरी धरणातून जवळपास 6000 क्युसेक्सचा विसर्ग सुरू असल्यामुळे या सगळ्या नदीच्या पाणी पातळीमध्ये अजूनही वाढ होणार आहे आणि त्यामुळे कोल्हापूरची स्थिती जी आहे ती अजूनच गंभीर होण्याची चिन्ह आहेत ती निर्माण झालेली आहेत। पुन्हा 2019-2021 नंतर पुन्हा एकदा कोल्हापूरला महापुराचा फटका बसणार हे आता जवळपास निश्चितच झाले असं म्हणावं लागेल, कारण अनेक राज्यमार्गांना आणि अनेक रस्त्यांना याचा फटका आहे तो बसताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय आता कोल्हापूरची वाटचाल पुन्हा एकदा महापुराच्या दिशेने होताना आपल्याला या निमित्ताने दिसते। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।